स्वामी समर्थ. मी डॉक्टर राखी आपल्याला मंगळवारी काय करायचं आहे हे सांगण्यासाठी आली आहे. मंगळवार हा खूप मोठा दिवस आहे, कारण ह्या दिवशी आपण दोन देवांना अर्पित असतो, गणेशजी आणि हनुमानजी. गणेशजींना दुर्वा आणि फुलं अर्पण करा, कुलदेवतेला फुल अर्पण करा आणि हनुमंतांची तुम्ही पूजा करा. हनुमंताला गूळ आणि चणे मंगळवारी द्या, त्याच्याने खूप चांगलं होतं. आजपासून गुरु मार्गी लागलेला आहे, सरळ मार्गी लागला आहे, त्याच्यामुळे गुरुचा चणे आणि मंगळाचे गूळ, तर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असं तुम्ही हनुमंताला प्रसादात दिलं तर खूप चांगलं राहील. मग गूळ आणि चणे आज दानही करा, प्रसाद म्हणून लोकांनाही वाटा आणि तुम्ही स्वतःही खा, घरातल्यांनाही द्या आणि खूप चांगलं असतं. त्याच्याने हे दोन ग्रह तुम्हाला सहाय्य करतील, याच्यामुळे तुमची अडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. गुरु आता आलेले आहे, म्हणजे गुरु तुम्हाला नुकसान कधीच करणार नाही. शिक्षणामध्ये असलेले अडथळे आहे, परदेशात जाणारे विजा किंवा काही नोकरीचे अडथळे आहेत ते पूर्ण होतील. तुमचे कुठे पैसे वगैरे अडकलेले असेल ते मार्गी यायला सुरुवात होईल. गुरु नेहमीच आपल्या मुलाबाळांना चांगलंच मार्गदर्शन करतो आणि हे बृहस्पती आपल्याला चांगलं मार्गदर्शन करतील आणि आपले असलेल्या अडचणी दूर करण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे मी मागेही तुम्हाला सांगितले की मंगळवारच्या दिवशी तुम्ही एक गुप्तदान म्हणजे एक माचीस तुम्ही हनुमंताच्या देवळामध्ये देत राहा, कारण हे मंगळाचं वर्ष आहे. जितकं तुम्ही माचीस दान करा, म्हणजे खूप माचीस एकत्र नव्हे, एकच माचीस द्यायचं. कारण काय माहिती, ते दान केलेलं माचीस तिथे देवळात ठेवलेलं असेल, ते माचीस जर कोण वापरतं आणि जितके पण दिवे त्या काडीने लागतात तेवढ्या समस्यांमधून किंवा तेवढ्या ह्याच्यातून तुम्ही बाहेर पडता आणि तुमच्या ग्रोथ होण्यास मदत होते. म्हणून माचीस तुम्ही नक्कीच दानमध्ये ठेवा आणि देवळामध्ये द्या. अशा प्रकारे तुम्ही संध्याकाळी हनुमंताच्या इथे दिवा लावा, त्याच्याबरोबर गूळ आणि चण्याचा नैवेद्य ठेवा, रुईचा हार घाला, त्याच्याने हनुमंत खूप खुश होतं. हनुमान चालीसा तुम्हाला सांगितलेलं आहे, 40 दिवस तुम्ही हनुमान चालीसा वाचायची आहे आणि ती वाचा, त्याच्याने तुमच्यावर असलेले अडापिडा दोष सगळे दूर होतील. अशा प्रकारे मंगळवार तुम्ही साजरा करा. खूप आजच्या मंगळासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन, कारण गुरु मार्गी लागलेले आहेत आणि सगळ्यांची कामे गुरु करतीलच अशी अपेक्षा. श्री स्वामी समर्थ.